नमस्कार. कोकणी आणि भात बोकणी हे आपल्याला माहितीच आहे. कोकणामध्ये भात हे प्रमुख पीक असलं तर तसंच ते महाराष्ट्रासाठी प्रमुख पीक आहे. आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल, मावळ वगैरे, त्याशिवाय तुळजापूरच्या जवळपासचा भाग असेल, पूर्व विदर्भ आणि महत्त्वाचं म्हणजे कोकण, ह्या सगळ्यामध्ये आपल्याकडे भात पीक लावलं जातं. अन्नाचा एक प्रमुख भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर त्याच्याबद्दल एक अयोग्य पद्धतीने बोललं जातं, ते म्हणजे पॅडी आणि पॉवर्टी हातात हात घालून जाते, म्हणजे भात आणि गरिबी हातात हात घालून जाते. खरं तर भात हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आपल्याला ते बारशापासून 12व्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी लागतो तो भात. अत्यंत गरजेचा असलेला किंवा लागत असलेला भात हा गरिबीकडे कसं नेता येईल, म्हणून आपल्याला असं केलं पाहिजे की तो भात आणि समृद्धी, पॅडी आणि प्रॉस्पेरिटी हातात हात घालून कसं जाता येईल याच्यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली. जे भाताचं उत्पन्न 1.9 टन होतं 1990 सालाच्या दरम्यान, ते आता वाढून जवळपास 3.7 टनापर्यंत कोकणामध्ये गेलेलं आहे. आज भाताचं महाराष्ट्राची सर्वसाधारण उत्पादकता बघितली ती जवळपास 2.4 टनावरती. कोकण कृषी विद्यापीठाने असं ठरवलं, जर भाताबरोबर समृद्धी यायची असेल तर हे 2.4 टनाचं उत्पन्न जे आहे ते आपल्याला वाढून जवळपास 4 टनापर्यंत न्यायला लागेल. आणि कोकणामध्ये जे 3.7 टनाचं उत्पन्न आहे ते वाढून 4.5 टनापर्यंत न्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय काय करता येईल, तर भात हे पीक आपल्याला माहिती आहे, हे बरंचसं भात पीक हे पावसावरती येतं, पावसावर अवलंबून आहे. तर थोड्याफार प्रमाणामध्ये वांगणी घेतलं जातं, म्हणजे जे रबीमध्ये सुद्धा घेतलं जातं. या भात पिकाला ह्या दोन गोष्टीसाठी येणाऱ्या चांगल्या जाती आपल्याला शेतकऱ्यांना द्यायला लागेल. आणि म्हणूनच आम्ही एक प्रोजेक्ट, आम्ही आणि इरी, इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, जे फिलिपाईन्सला आहेत, या दोन्ही शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक सामंजस्य करार केला आणि एक आम्ही प्रकल्प महाराष्ट्र सरकारकडे दिला. मग त्या प्रकल्पामध्ये तत्कालीन ॲडिशनल चीफ सेक्रेटरी असतील, त्याचबरोबर मंत्री महोदय आणि आताचे सचिव, या सगळ्यांनी मिळून एकत्रित प्रयत्न करून हा आपण केंद्र सरकारकडे आरोग्य विभागासाठी पाठवला. हा प्रपोजल असा आहे आणि त्याला मान्यताही मिळाली. जवळपास 112 कोटीचा प्रपोजल आहे. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की संशोधनासाठी चांगल्यात चांगल्या फॅसिलिटी तयार होण्यासाठी आपण जी 14 संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये, त्याचं बळकटीकरण कसं करतं. बरं, ते नेमकं बळकटीकरण कशासाठी पाहिजे, तर आपला पूर्ण जर आपण भात शेती बघितली तर ही आपली भात शेती निरनिराळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. म्हणजे आपल्याकडे वर्कर्स जमीन आहे, जिथे आपल्याला लवकर येणारे जाती पाहिजे. तर आपल्याकडे खलाटी आहे, जिथे बरेच दिवस ओलावा राहतो, तिथे जास्त दिवस चालतील अशा जाती पाहिजे, कारण जेवढं जास्त कालावधीला जात असते तेवढं जास्त उत्पन्न मिळतं. तर मध्यम प्रकारातली जाती पाहिजेत. आपल्याला अतिशय बारीक जाती पाहिजेत, मध्यम बारीक जाती पाहिजेत. त्याचप्रमाणे आपल्याला जाड पोह्यासाठी लागणारही भात पाहिजे. तर अशा विविध प्रकारच्या जाती आपल्याला पाहिजेत. त्याचप्रमाणे आपल्याला रोगाला प्रतिकारक क्षमता असलेल्याही जाती पाहिजे, किडीला प्रतिकारक क्षमता असलेल्या जाती पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे आता न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणतो, ते आपल्याला त्या दृष्टीने सुद्धा पौष्टिक मूल्य असलेल्या जाती आपल्याला पाहिजे. आणि या सगळ्यांचा विचार करून अशा जाती आपल्याला पाहिजेत आणि अशा जाती शेतकऱ्यांकडे गेल्या पाहिजेत. म्हणून शेतकऱ्यांकडे आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन्स घ्यायला लागतील. शेतकऱ्यांना आपण दाखवायला लागेल कशा पद्धतीने शेती करा. त्याचप्रमाणे आपल्याला अशा जाती लागतील जे पेर भाताला आपल्याला चांगल्या पद्धतीने येतील, म्हणजे ज्याला मनुष्यबळाची कमतरता आहे तिथे पेर भातावरती चांगले येतील, अशा जाती आपल्याला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला जास्त उत्पन्नाच्या देण्याबरोबर जास्त लोंब्या कशी येतील, जास्त दिवस, बरेच क्रायटेरिया, त्या पद्धतीने सगळ्या जाती, सुवासिक जाती आपल्याला पाहिजे. मग आपलं असं आहे की सध्याच्या आमच्याकडे असलेल्या चांगल्या जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्याचं जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल. त्याचप्रमाणे फिलिपाईन्समध्ये त्यांच्या ज्या जाती चांगल्या आहेत त्या आपल्याला इथे आणून त्याचं टेस्टिंग करून त्या कशा जास्त उत्पन्न देतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या चांगल्या असलेल्या जातीमध्ये जे काही त्रुटी आहेत लवकरात लवकर दुरुस्त करून आपल्या शेतकऱ्यांकडे कशी देतील. आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा त्रुटी दुरुस्त करायला आपल्याला 10-12 वर्ष जातात.
तर आपला हाच कालावधी 5 ते 6 वर्षाचा आणून कसं काय शेतकऱ्यांकडे देता येईल, यासाठी स्पीड ब्रीडिंग प्रोग्राम कसा राबवता येईल, त्याच्यासाठी फॅसिलिटीज कशी तयार करता येईल, या सगळ्यांचा विचार करून आपण हा प्रोजेक्ट दिलेला आहे. याच्यामध्ये आपण पेरभाताचा विचार केलेला आहे, खार जमिनीमध्ये होणाऱ्या भाताचा विचार केलेला आहे, चिकळणी करून करायचा जातीचा विचार केलेला आहे, उथळ चिकळणी करून कसं करता येईल याचा विचार केला, कमीत कमी ओल्यावरती कसं घेता येईल, या सगळ्याचा विचार करून आणि सगळ्यात महत्त्वाचं मध्ये आता जे पावसामध्ये पडणारा खंड असेल किंवा कमीत कमी पावसावरती कसं घेता येईल किंवा कमीत कमी पाण्यावरती आपल्याला कसं किंवा ताण सहन करणाऱ्या जाती कशा तयार करता येईल, त्याशिवाय पुरामध्ये बरेच दिवस जेव्हा जाती भात शेती राहते त्यामुळे उत्पन्नात घट येते ती कशी कमी करतात, या सध्याचा सगळा अभ्यास करून आपल्याला भाताचं उत्पन्न महाराष्ट्राचं 2.4 टनापर्यंत कसं नेता येईल आणि पॅडी आणि प्रॉस्पेरिटी कशी हातात हात घालून जाईल हे बघण्यासाठी प्रकल्प केलेला आहे. लवकरच तो आपल्या ह्या वर्षी 26 कोटी रुपयाच्या जवळपास ग्रँड 5 वर्षासाठी हा प्रोजेक्ट आहे. हे निधी मिळाल्यानंतर लवकरच आपण सुरू करू. महाराष्ट्र जो महाराष्ट्राची प्रमुख पीक आहे हे भात, जास्तीत जास्त आपल्याला त्याच्यावरती संशोधन आणि विस्तार करून कसं जास्तीत जास्त महाराष्ट्राचे उत्पादन वाढवता येईल भाताचं हे करता येईल. धन्यवाद.